नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपण सर्वजण बरीच दिवसापासून वाट पाहत होतो, प्रतीक्षा करत होतो त्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची. आज त्या प्रतीक्षेला अंतिम मुहूर्त लागलेला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आजपासून तुमच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे पैसे तुम्हाला मिळाले आहेत का? अजून मिळाले नाहीत? काहीही असले तरी घाबरू नका, कारण आज या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. आपल्या लाडक्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः ही घोषणा करून सर्व प्रक्रियेस अंतिम गती दिलेली आहे. त्यांनी नुकताच डीबीटी बटन दाबलं आहे आणि सांगितले आहे की आज पैसे वाटपाचा मुहूर्त लागलेला आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होऊ लागले आहेत. आज हा पैसे वाटपाचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे वितरण सकाळपासून सुरू झालेले आहे. बंधू भगिनींनो, चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा. आता तुमच्या मनात प्रश्न उठत असेल की इतके दिवस हे पैसे का थांबवले होते? तर बघा, यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आहे की लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची अजून बाकी होती. जवळपास 50% महिलांनी मागील महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली होती, पण नोव्हेंबर महिना सुरू झाल्यावरही अजून अंदाजे 50% महिला या प्रक्रियेमागे होत्या. त्यामुळेच सर्वांना पैसे वितरित करणे शक्य झाले नव्हते. पण आज ही अडचण दूर झालेली आहे. आज जवळपास 100% लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे आणि म्हणूनच आजपासून सरकारच्या माध्यमातून महिलांना पैशांचे वितरण होऊ लागले आहे. काही भाग्यवंत महिलांना तर सकाळपासूनच त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे काही बोलतात ते 100% पूर्ण करून दाखवतात. हे तुम्हाला चांगले माहीत आहे. तुम्हाला हे देखील माहीत आहे की आत्तापर्यंत ते प्रत्येक महिन्याला नियमितपणे 1,500 रुपये सोडत आलेले आहेत. कधी कधी मागे पुढे होत असते, पण महिन्याच्या महिन्याला ते पैसे सोडलेले असतात. त्यांच्या या वचनबद्धतेवर तुमचा विश्वास आहे. आज या 12 जिल्ह्यातील महिलांना सकाळपासून पैसे मिळू लागले आहेत. बघा, 12 जिल्ह्यांपैकी 4 जिल्ह्यांमध्ये तर सकाळपासूनच पैसे जमा झालेले आहेत. जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये पुढील 1 तासाच्या आत तुमच्या खात्यात जमा केले जातील. ही 100% खरी बातमी आहे. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर खोट्या बातम्यांचा भडीमार झालेला होता. लाडक्या बहिणींना कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नव्हते. अशा या काळात तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. जेव्हा आम्ही GR काढतो तेव्हाच पैशांचे वितरण होत असते. यावेळीही अगदी तसेच झाले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 हप्त्यांचे वितरण सुरू करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 3,700 कोटी रुपयांचा चेक राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून घेतला आहे आणि तो संबंधित बँकांना देऊन टाकला आहे. बँकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की आज कसल्याही परिस्थितीत या 12 जिल्ह्यांतील सर्व लाडक्या बहिणींना पैशांचे वितरण पूर्ण करून टाकायचे आहे. मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत? कोणत्या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे? तुम्ही ई-केवायसी केलेली आहे का? कारण ई-केवायसी केल्यानंतरही काही बहिणी अपात्र ठरू शकतात, हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आहे. आता 12 जिल्ह्यांची यादी पाहूया जिथे आज पैशांचे वितरण होणार आहे. हे जिल्हे लोकसंख्येच्या दृष्टीने कमी लोकसंख्या असलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यात यांची निवड करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबर-डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही ई-केवायसी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. तसेच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असणं गरजेचे आहे. जर तुम्ही अजून ई-केवायसी केलेली नसेल तर ती लगेच पूर्ण करा, कारण ई-केवायसी अर्ध्यावर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आणखी एक गोष्ट, सरकारकडून भांडी वाटप योजना देखील लवकरच सुरू होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात झाली आहे. गरजू कुटुंबांना मोफत भांडी, शिलाई मशीन आणि इतर अनेक गोष्टी दिल्या जात आहेत. तसंच घरकुल योजना अंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही त्यांना घर मिळण्यासाठी याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत जाऊन याद्या तपासा.
आणि विशेष म्हणजे मोफत सोलार योजना. जर तुमच्या घरावर सोलार पॅनल नाही तर सरकार मोफत सोलार पॅनल बसवून देत आहे. यामुळे तुम्ही 2-3 बल्ब, 1-2 पंखे सहज चालवू शकता. लाईट गेली तरी अंधारात बसण्याची वेळ येणार नाही. यासाठीचा अर्ज कसा भरायचा याची माहिती देखील लवकरच येईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे. लाडक्या बहिणींनो, थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. गरम कपडे घेण्यासाठी, घरच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला या पैशांची गरज आहे हे एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखले आहे आणि म्हणूनच त्यांनी हे पैसे तातडीने सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे. पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील. आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे. ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते. योजनेसाठी केवायसी अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे केवायसीची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच